मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. ITI ॲडमिशनच्या या स्पॉट ॲडमिशनमध्ये म्हणजेच काउन्सिलिंग राऊंड नंबर 1 मध्ये स्पॉट ॲडमिशनला तुम्हाला काय काय लागणार आहे, तर बरेच विद्यार्थ्यांना शंका आहे डॉक्युमेंट्स काय लागतील, त्याचबरोबर या ॲडमिशनला फी किती लागणार आहे, कास्टचा सुद्धा फायदा होतो आहे त्यामुळे फी कमी लागणार आहे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याचबरोबर कधी आणि किती वाजता आणि कुठे जायचं म्हणजे कोणत्या तारीखला किती वाजता जायचं ह्याची सुद्धा डिटेल आपण याच्यापूर्वी दिलेली आहे, ती सुद्धा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तसेच या संधीचं सोनं मात्र करा, कारण ही संधी पुन्हा येणार नाही. त्यामुळे उद्या ॲडमिशनसाठी जाणं तुम्हाला खूप गरजेचं आहे. डॉक्युमेंट्स आणि फी घेऊन जायचं आहे, त्याचबरोबर इतर सुद्धा डॉक्युमेंट्स कॅरी करायचे आहेत. तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे. तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता. सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील. मित्रांनो, नेमकं कोणत्या कॉलेजमध्ये जायचं याचं व्हेकन्सी रिपोर्ट बघून कशाप्रकारे तुम्हाला कोणत्या कॉलेजमध्ये जायचं याची डिटेल कालच एक लाईव्ह घेऊन दिलेली आहे. लिंक खाली देत आहे, त्याच्यावर तुमच्या लक्षात येईल की कोणत्या कॉलेजमध्ये आपल्याला हजर राहायचं आहे. तर मेरिट नंबर बघून आज मेरिट नंबर आलेले आहेत, ते मेरिट नंबर बघून तुम्ही जाऊ शकता. या कॉलेजमध्ये प्रत्येक कॉलेजची लिस्ट तुमच्या समोर असणार आहे. तर हा लाईव्ह काल केला होता जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की आपल्याला कोणत्या कॉलेजमध्ये जायचं आहे. वेकेंट सीट मात्र रिपोर्ट बघून घ्या. आता आपण डायरेक्ट बघू की फी किती लागणार आहे आणि त्याचबरोबर तुमचं डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत. आता औद्योगिक प्रशिक्षण मग त्या शासकीय असो किंवा प्रायव्हेट असो, तुम्हाला डॉक्युमेंट्स हे त्या ठिकाणी लागणारच आहेत. तर त्याबद्दल आपण बघतोय ॲडमिशन करता आवश्यक मूळ प्रमाणपत्रे व झेरॉक्स. तर यामध्ये कोणकोणती प्रमाणपत्र लागतात, तर SSCचं तुमचं मार्कशीट लागणार आहे. जे जर 10वी पास असेल, ज्या ट्रेडमध्ये 10वी पाससाठी जे आहेत, नापाससाठी सुद्धा काही ट्रेड असतात, तर तुम्हाला 10वीची मार्कशीट त्या ठिकाणी खूप आवश्यक आहे. आता ही कोणत्या कॅटेगरी, तर सगळ्यांना ज्या ठिकाणी ग्रीन टिक दिसते आहे त्या सगळ्यांनाच मार्कशीट मात्र आवश्यक असतेच. ही मूळ प्रमाणपत्र सगळी म्हटलेली आहे. त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला, जी तुमची शेवटची शाळा असेल, मग तुम्ही 12वीचं असेल, 10वीचं असेल किंवा डिग्री डिप्लोमा करून असेल, काही कॉलेज करून आलेले असतात, जो काही तुमचा LCTC असेल तो त्या ठिकाणी सादर करायचा आहे सगळ्यांनीच. तर ही 2 प्रमाणपत्र खूप महत्त्वाची आणि अत्यंत आवश्यक, जी 2 वर्षासाठी किंवा 1 वर्षासाठी ITI मध्ये ठेवून घेतली जातात. त्यानंतर तुमच्या कास्ट सर्टिफिकेट असेल तर कास्ट सर्टिफिकेट कोणते आहे त्याचा दाखला त्या ठिकाणी असेल. EWS असेल तर EWSचं प्रमाणपत्र, SCBC असेल तर SCBCचं प्रमाणपत्र. ओपनला मात्र कोणत्याही प्रमाणपत्राची या ठिकाणी इतर जी प्रमाणपत्र आहे त्यांची आवश्यकता नाही आहे. नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, ज्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी, म्हणजेच SC साठी ते आवश्यक नाही, EWS साठी सुद्धा आवश्यक नाही, परंतु VJNT OBC SBC यांना हे नॉन क्रिमिनल आवश्यक असतं आणि ओपनला सुद्धा आवश्यक नाही. SCBCला मात्र आवश्यक असतं, मराठा जर असेल तर. अशांना ही प्रमाणपत्र तुमची मूळ प्रमाणपत्र लागणार आहेत. त्याचबरोबर इंटरमिजिएट ड्रॉइंग, स्पोर्ट्स, अपंग, बोलस्टर स्कूल, माजी सैनिक किंवा इतर काही तुमची प्रमाणपत्र असल्यास ती मात्र ओरिजिनल सादर करायची असतात, सोबत झेरॉक्स घेऊन यायचे असतात. त्याचबरोबर पासपोर्ट आकाराचे 4 फोटो सगळ्यांनाच लागणार आहेत. स्क्रीनशॉट मारून घ्या म्हणजे तुम्हाला परत एकदा त्या ठिकाणाहून परत यायची गरज नाही. एक मूळ प्रमाणपत्रांचा सेट आणि झेरॉक्सचा किमान एक सेट, पण सोबत 2-3 सेट तरी काढून ठेवा, कारण एकदा तुमची मूळ प्रमाणपत्र जमा झाली की तुम्हाला ती परत 2 वर्षाकरिता दिली जात नाहीत. आता प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत खालील कागदपत्रे प्रमाणपत्रे तयार करावीत, कारण तुम्हाला एक स्कॉलरशिप मिळते, त्याच्यासाठी तुम्हाला आधार कार्ड सुद्धा लागणार आहे, ते सुद्धा उद्या सुद्धा लागणार आहे ॲडमिशनला. डोमिसाईल प्रमाणपत्र हे नंतर सुद्धा लागणार आहे. तहसीलदार कडचा उत्पन्नाचा दाखला लागणार आहे आणि राष्ट्रीयकृत बँक खाते जे आधार सीडिंगला आहे, हे जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला स्कॉलरशिप मिळते 11,500, म्हणजे दर महिना 500 रुपये. तर ह्याचाही स्क्रीनशॉट मारून ठेवा म्हणजे तुम्हाला प्रवेश प्रक्रिया झाल्यानंतर काही दिवसात, म्हणजे ॲडमिशन पूर्ण झाल्यानंतर सप्टेंबरमध्ये तुम्हाला हे सगळे द्यावे लागणार आहेत. आता बरेच जण विचारतायत फी काय लागणार आहे, तर ऑफिशियल वेबसाईट आहे admission.dvet.gov.in, याच्यावर सगळे अपडेट आपण देतच असतो. तर आपण जाऊ आता फी कोणती लागणार आहे. तर मित्रांनो, इथे फीचं काही बऱ्याच वेळा आपण अपडेट दिलेले आहे, कोणती आणि किती फी असते.
तर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आता यामध्ये जनरलसाठी 1200 मशीन, आता मशीन गट ज्यांच्याकडे मशीन्स असतात त्यांना 1200 रुपये, बिगर मशीन गट 1000 रुपये ही ट्रेनिंग फी झाली. ही जनरलसाठी दोन्ही वर्षासाठी भरावी लागते. 1200 अशी 2400, एक वर्षाचा ट्रेड असेल तर 1200. बाकी इतर राखीव श्रेणी यांना या गरज नसते, या ट्रेनिंग फीची माफ आहे. आता IMCच्या जागा जर तुम्हाला मिळाल्या असेल तर ही फी त्या ठिकाणी दिलेली आहे. त्याचबरोबर तुमचं ॲडमिशन घेताना सुद्धा त्या ठिकाणी, तर तुम्ही आउट ऑफ महाराष्ट्र असेल, आउट ऑफ इंडिया असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी, आउट ऑफ महाराष्ट्र असेल तर ही फी आहे. तुम्ही इंडिया आउट ऑफ असेल तर ही फी आहे. तर याबद्दल अपडेट त्या ठिकाणी दिलेलीच आहे. आता ही फीचा बायफर्गेशन दाखवलेलं आहे. हॉस्टेल वगैरे असेल तर त्याची वेगळी फी असणार आहे. आता जर तुम्ही शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ॲडमिशन ओपनमधून घेतलं तर हे 1200 रुपये अधिक 350 अधिक 600 असे जास्तीत जास्त 2150 आणि दुसऱ्या वर्षाचे अधिक 1200 असे 3350 एवढी फी जास्तीत जास्त त्या ठिकाणी 3350 ही एवढी फी त्या ठिकाणी लागणार आहे. जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला फक्त 950 एवढेच भरायचे आहेत आणि परत त्याचे 600 रुपये रिफंड मिळतात शेवटच्या वर्षात. तर साधारण 2750, 1000 ते 2750 एवढी फी तुम्हाला लागणार आहे. परंतु आता मात्र भरून घेतली जाते ती मॅक्झिमम 3350 दोन्ही वर्षाची आणि मिनिमम 950 मात्र त्या ठिकाणी लागणारच आहे. तर अशा प्रकारे फीचा सुद्धा क्रायटेरिया या ठिकाणी मी दाखवलेला आहे. काही अडचणी असतील तर तुम्ही डायरेक्ट कॉलसुद्धा करू शकता. नंबर प्रत्येक व्हिडिओच्या खाली जनरली असतो. आणि फीसुद्धा जरी मिळाली तर तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला स्कॉलरशिप मिळतो. तुमचं उत्पन्न म्हणजे तुमच्या पालकांचं उत्पन्न जर 8 लाखापेक्षा जर कमी असेल तर तुम्हाला 11,500 हे 2 वर्षासाठी मिळून जातात. म्हणजे 500 रुपये दर महिना. त्याच्यासाठी हे डॉक्युमेंट तुम्हाला अत्यंत आवश्यक आहेत. त्यामुळे आत्ताच कामाला लागा. आणि सगळ्यांना परत एकदा अभिनंदन आणि शुभेच्छा. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद.